हॅलो फ्रेंड्स, आज मी चालले आहे जपानमधील ऑटम सीझन पाहण्यासाठी. चला तर मग मी आज माझ्या व्लॉगमध्ये ऑटम सीझनचं जे काही कॅप्चर केलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. आम्ही आता चाललो आहोत उत्सुनोमिया सेंट्रल पार्कला. उत्सुनोमिया ही टोकियोपासून 100 किलोमीटर असणारी सिटी आहे. तिथ्यात आम्ही राहत आहोत. तर आम्ही आमची सायकल काढून निघाले आहोत सेंट्रल पार्कला. बघू शकताय नित्याचे पप्पा मस्त सायकल चालवत चाललेले आहेत. जपानमध्ये मोस्टली सगळे सायकलवरून किंवा चालत प्रवास करतात, तर आम्ही पण सायकलवरून चाललेलो होतो. बघू शकताय फुटपाथवरती कसं ह्यांनी साईन दिलेले होते की तुम्ही तुमच्या मुलांना हाताला पकडून चाला म्हणून. जपान हा सेफ्टीच्या बाबतीत खूप अग्रेसिव्ह देश आहे असं म्हणलं जातं आणि ते इथं प्रत्येक ठिकाणी दिसून येतं. या नंतर नित्या ही थोडी चालायला लागली. सगळे चालताना बघून नित्याला ही मजा आली आणि ती तुम्ही बघू शकताय कशी फुटपाथवरून तुरू चालत जपानमध्ये मजा घेत होती. असं करत करत आम्ही सायकलवर बसून सायकल चालवत आम्ही निघालो फिरायला. जाताना असे बरेचसे काही साईन आम्हाला दिसत होते. ते साईन कॅप्चर करत आम्ही चाललो. त्यानंतर मीही थोडी सायकल चालवून सायकलची मजा घेतली. सायकल चालवत असेच आम्ही पोचलो उत्सुनोमिया सेंट्रल पार्कला. बघू शकताय किती सुंदर असा एंट्रन्स आहे हा. एवढी उंच झाडं आहे. झाडावर हे दिसणारी पाने, एकदम कलरफुल अशी पाने बघून असं एकदम डोळ्यांना तृप्त करणारे असा तो नजारा होता. असं करत आम्ही निघालो आतमध्ये. तुम्ही बघू शकता. जाताना नित्या पण इकडे तिकडे एकदम कुतूहलाने बघत होती की हे काहीतरी वेगळंच पाहायला भेटतं. या असं करत आम्ही पोहोचलो सेंट्रल पार्कच्या सेंटरमध्ये, जिथे एक तळं होतं. तुम्ही बघू शकताय की खूप सुंदर ते तळं असं छान मेंटेन केलेलं होतं. बाजूनं अशी सगळी एकदम सोनेरी कलरची झाडे, त्याच्यामधूनच एकदम दिसणारे ऑरेंज कलरची झाडे आणि त्या तळ्यामधील हे एकदम असे छान मासे. हे बघत मस्त आम्ही तिथे फोटोशूट केला. फोटोशूट करत असतानाच आम्हाला तिथे एक स्टॅच्यू दिसला, म्हणून आम्ही जवळून पाहायला गेलो. तुम्ही बघू शकताय हा ॲक्च्युली स्टॅच्यू नसून करंट टाईम इंडिकेट करणारं ते एक जापनीज लोकांनी बनवलेला एक तुळा होता. बघू शकताय की त्या सूर्याच्या किरणातून एक्झॅक्टली जो घड्याळामध्ये टाईम झालेला होता तोच टाईम तिथं दाखवत होता. ते बघत मग आम्ही चाललो पुढे. तुम्ही पूर्ण बघू शकताय की एकदम सुंदर असा तो नजारा तिथं आम्हाला दिसत होता. तिथेच आतमध्ये जाताना एक छोटासा पूल दिसला. मग काय तिथे पुलावरती झालं आमचं फोटोशूट. थोडंसं व्हिडिओ वगैरे काढायची सुरुवात. तुम्ही बघू शकताय की नित्या ही सुंदर मस्त आम्हाला पोज देत होती. नित्याच्या पाठोपाठी मग मी पण आले. मी पण व्हिडिओ काढला माझा. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय नित्याचे पप्पा असे मस्त पाण्यात जाऊन माशांशी मजा करत होते. नित्या त्यांना या बोलवत होती. ते मासे येत होते. सुंदर त्या दोघांनी मस्त त्या पाण्यातल्या माशांबरोबर खेळण्यात टाईम घालवला. बघू शकताय तुम्ही किती मज्जा घेतीये ते पाण्यात हात घालून माशांना बोलवून. मासच खेळत हे करत एका ठिकाणी आम्ही निवांत बसलो, जिथून पूर्ण तो ऑटम सीझनचा नजारा आम्हाला दिसत होता. त्यानंतर मग आम्ही गेलो नित्याला घेऊन पार्कमध्ये, जो की तिथे त्याच सेंट्रल पार्कमध्ये होता नित्या ग्राउंड, जिथे की छोटी मुलं सगळी खेळत होती. बघू शकताय की जापनीज मुलंही तिथं खूप सारे होती. तिथं नित्याही खेळायला लागली. नित्यानं थोडंसं तिथे एन्जॉय केलं, स्लाईड वगैरे. असं करत मग आम्ही नंतर घरी चाललो. असंच आमचा घरी परतीचा प्रवास सुरू झाला. बघू शकता म्हणजे एक 4-4:30 वाजता तिथे अंधार पडतो आणि थंडी वाजायला सुरुवात झाली, म्हणून मग आम्ही 4-4:30लाच घरी निघालो. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया नवीन काहीतरी पाहण्यासाठी दुसऱ्या ब्लॉग्समध्ये. बाय बाय, सी यू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.